माझी छोटीशी नर्सरी आहे. इथं आम्ही अशी पहिले माळीदादा अशी रोपं पहिले तयार करतात. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर ही जमीन खणलेली दिसत असेल तुम्हाला. तर आम्हाला 2 किलो अद्रक मिळालं होतं एकाच्या शेतातून. तर 1 किलो वापरायला काढलं आहे आणि हे 1 किलो राहिलेलं अद्रक आज आम्ही आमच्या इथल्या जागेत लावणार आहे. तर पहिल्यांदा ही जमीन अशी खणून पूर्ण भुसभुशीत करून घेतली आहे माळीदादांनी आणि आता ते अद्रक लावणार आहेत. आणि ही माझी सुंदरशी अशी नर्सरी. आम्ही इथं रोपं आधी तयार करतो आणि मग मोठ्या कुंडीत लावतो. तर हे आलं दाखवतात. तर जे कोंब आलेला पार्ट असतो ते छोटे छोटे कोंब हे असं हातानंच छोटा खड्डा करून त्यात लावतात. त्यावर अशी नुसती माती सावकाश अशी भरायची त्याला आणि नंतर त्याच्यावर थोडं थोडं पाणी घालणार. ते जास्त असं ओलं नाही करायचं. आणि मग त्यावर त्यांनी शेणखत आणलं आहे ते घालणार आहेत. ते मी दाखवते तुम्हाला शेणखत आणलेलं. तर पाहू शकता तुम्ही. हे बघा असा कोंब आलेला असतो तो तुकडा काढतात ते आणि मग ते लावतात. तर बघूया आता 15 दिवसांनी मी तुम्हाला दाखवीन कोंब आले की. हे पहा, हे 15 दिवसापूर्वी लावलेले आल्याचे तुम्हाला हे आधीच्या आल्याचे कोंब दिसतात. आणि हे आहे ते शेणखत. पूर्ण असं सेंद्रिय खत आहे. हे शेणखत सगळ्या या रोपांच्या कुंड्यात पण घालतो आम्ही आणि आल्याला पण. आणि हे माझं आतल्या परसातलं आंब्याचं झाड पूर्ण कैऱ्यांनी फुलून गेलेलं आहे. मी वाट बघते कधी एकदा या कैऱ्यांना पाड लागतोय. त्यानंतर सगळे आंबे उतरवणार आहे आणि पिकायला टाकणार आहे. भरपूर आंबे आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आंबेच आंबे. यावर्षी भरपूर आंबा मिळालेला आहे आम्हाला. चेरीच्या झाडाला भरपूर अशी फुलं आलेत. भरपूर फुलं आले. ते अशी असतात फुलाची छोटी नाजूक अशी कळ्या फुलं भरली आहेत. अजून चेरी आता म्हणजे भरपूर येणार आहे. त्याला उंच गेलं झाड. असा फोफावला ना पावसानं. आणि तुम्हाला एक दाखवते. तुम्ही कढीपत्त्याची फळं बघितलीत का? हे बघा, ही काळे अशी झालीत, ती पिकलीत. ते खाऊन बघितलं तर दादानी ते म्हणतात गोड आहेत. मी काय खाल्ली नाही. तुम्ही कधी खाल्लीत का ही कढीपत्त्याची फळं? बघा, हे मिठाई म्हणतात ते. हा वास येतोय करवंदासारखा. बघते खाऊन एक. इथं भरपूर फळं आलेत. ते बघा, हे बघा. बघूया खाऊन आता. ही जांभळं आहेत. ही आपल्या झाडाची जांभळं.